नमस्कार ताईनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी सहमती पत्र कसे भरून द्यायचं बँकेत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। वेळोवेळी मी अपडेट तुम्हाला या चॅनलवरती देत असतो। ताईनो, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचं आपण डिटेल सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। तो व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी लिंक दिली असेल त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या ठिकाणी सर्व सविस्तर कोणकोणते कागदपत्रे या सहमतीपत्रामध्ये जोडायचे आणि बँकेत जमा करायचे। बघा, आपण वर्षाला प्रीमियम कोण भरलं जाणार आहे तर बघा, सरकारकडून हे तुमचं प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी प्रीमियम भरले जाणार आहेत। तुम्हाला 228 रुपये आले होते। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना 228 रुपये आले। ते डिसेंबर ते मेपर्यंत प्रीमियम तुमचे भरली गेले आहेत। आता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले 228 रुपये। आता 228 रुपये तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी लिंक करायचं असेल, परमिशन द्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, बँकेत जाऊन तुम्हाला सहमतीपत्र भरून द्यायचं। आता सहमतीपत्र कसे ऑफलाईन भरायचं ते आपण सविस्तर बघायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला प्रधानमंत्री सुरक्षा योजना या योजनेचं ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं, कारण प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजना ही दोन योजना अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना लागू करण्यात आले। आता हे दोघं ॲक्टिव्ह करून घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन सहमतीपत्र भरून द्यायचं। तर ते सहमतीपत्र आपल्याला कसे भरायचं ते बघायचं आहे। चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू। बघा, तुम्हाला मी हे ॲप्लिकेशन डेमो म्हणून दाखवते सहमतीपत्र। आता सहमतीपत्र जर तुम्ही कोणत्या बँकेत तुमचं अकाउंट असेल, सेंट्रल बँकेमध्ये असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा पोस्ट ऑफिस याच्यात असेल किंवा बँक ऑफ इंडिया या बँकेत असेल तर प्रत्येक बँकेत गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या बँकेचं त्या ठिकाणी नाव असेल, त्याचं लोगो असेल, कंपनीचं लोगो असेल आणि त्या सर्व योजनेचं नावसुद्धा त्या सहमतीपत्रावरती असेल। तर जसं मी तुम्हाला तुम्हाला हे सर्व डेमो दाखवते तसं मी बँक ऑफ बडोदा बँकेचं तुम्हाला ॲप्लिकेशन सहमतीपत्र दाखवणार आहेत आणि ते तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही तुमच्या ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल त्या बँकेचं तुम्हाला त्या ठिकाणी लोगो असेल, योजनेचं नाव असेल आणि ते बँकेचं नाव असेल त्या ठिकाणी। तसंच मी तुम्हाला बँक ऑफ इंडियाचं दाखवणार आहे। चला तर मी हे तुम्हाला डेमो म्हणून दाखवतोय, तर तुम्हाला असं सहमतीपत्र मिळणार आहेत आणि कसे भरायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। सविस्तर माहिती तुम्हाला A to Z देणार आहे। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असं तुम्हाला टायटल दिसेल। आता या ठिकाणी बघा, विमा कंपनी कार्यालयाचं नाव, लोगो या ठिकाणी काय असेल, जेव्हा तुम्ही त्या बँकेत जाणार आहे आणि ॲप्लिकेशन तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचं तुम्ही त्या ठिकाणी त्या बँकेकडून सहमतीपत्र ॲप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडनं घेणार आहे, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी काय दिसणार, विमा कंपनी कार्यालयाचं नाव, लोगो दिसेल तुम्हाला आणि दुसरा योजनेचं लोगो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचं लोगो दिसणार आहे आणि बँक पोस्ट ऑफिसचं नाव। तर बघा, या ठिकाणी स्टेट बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल किंवा सेंट्रल बँक असेल, कोणतंही तुमचं ज्या बँकेत अकाउंट असेल त्याचं तुम्हाला या ठिकाणी लोगो दिसणार आहे। व्हिडिओला स्किप करू नका, मी हे सर्व तुम्हाला 3 बॉक्स दाखवतोय। तर तसेच तुम्हाला ॲप्लिकेशनसुद्धा बँक ऑफ बडोदाचं तुम्हाला दाखवणार आहे सहमतीपत्र। तर सहमतीपत्र तुम्हाला व्यवस्थित समजेल। आता हे 3 बॉक्स दाखवल्यानंतर तुम्हाला सहमतीपत्र कसे भरून द्यायचे, तर बघा, सहमतीपत्र भरून देण्यासाठी सहमती स्वयं घोषणापत्र, आता हे कसे भरायचं तर बघा, आधी वाचून घेऊ आपण। मी याद्वारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यामध्ये ... विमा कंपनीचं नाव, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, कंपनीचं नाव लिहायचं आहे।
यांचेकडून सदस्य होण्यासाठी माझी सहमती देत आहे की जी मास्टर पॉलिसी क्रमांक, तुम्हाला मास्टर पॉलिसी क्रमांक लिहायचा आधी छापलेल्या याच्या अंतर्गत आपल्या बँक पोस्ट ऑफिसमार्फत प्रशासित केली जाईल. मी तुम्हाला याद्वारे PMJJBYच्या अंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना अंतर्गत 2 लाख रुपयाच्या जीवन विमा संरक्षणाच्या प्रीमियमसाठी आपल्या शाखेतील माझे खाते रुपये या ठिकाणी बघा, शाखेतील माझे खाते रुपये म्हणजे 20 रुपये लागू 20 रुपये या ठिकाणी टाईप करायचं, 20 रुपये, किंवा तुम्ही त्या ठिकाणी बँकेत सुद्धा विचारू शकता. तर 20 रुपये या ठिकाणी भरून द्यायचं. लागू प्रीमियमने डेबिट वजा करण्यास अधिकृत करतो. तर बघा, मी असं म्हटलं या ठिकाणी प्रीमियम भरण्यासाठी आपण सहमतीपत्र देतोय. तर त्या ठिकाणी काय केले जातील, तुमचं अकाउंटमध्ये त्या ठिकाणी ॲक्टिव्ह केल्यानंतर तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटमधून त्या ठिकाणी विमा रक्कम म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी तुमचं ऑटोमॅटिक डेबिट केले जातील. वजा करण्यास अधिकृत म्हणजे तुम्ही मान्यता देत आहेत, म्हणजे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ऑटो पे ॲक्टिव्ह केले जात आहेत. तर तुमच्या अकाउंटमधून ऑटोमॅटिक पैसे कट होऊन जाणार आहे. आता हे पैसे तुम्हाला 228 आले अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताईंना. तर हे असेच पैसे येणारे प्रीमियम हे सरकारकडून भरले जाणार आहेत. फक्त तुम्ही काय करायचं, तुमचं अकाउंट सहमतीपत्र बँकेत देऊन तुम्ही तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह करून घ्यायचं. या 2 योजनेसाठी प्रधानमंत्री सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, हे 2 योजना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना हे लागू आहेत. तर ते तुम्ही सहमतीपत्र दिल्यानंतर या 2 योजना तुमच्या अकाउंटशी लिंक केले जाणार आहेत, ॲक्टिव्ह केले जाणार आहेत. आणि तुम्ही हे सहमतीपत्र दिल्यानंतर तुमचे ऑटोमॅटिक पैसे कट केले जाणार आहेत आणि सरकारकडून ते पैसे क्रेडिट तुमच्या अकाउंटमध्ये केले जाणार. तसेच मी तुम्हाला भविष्यात ही विमा संरक्षण योजना नूतनीकरणासाठी दरवर्षी 25 मे नंतर आणि 1 जूनपेक्षा विलंबाने नाही अशा तारखेस पुढील सूचना येईपर्यंत रक्कम रुपये 330 रुपये फक्त किंवा वेळोवेळी ठरवलेली कोणतीही पूर्वसूचित सुधारित रक्कम डेबिट वजा करण्यास अधिकृत करतो. आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा, जोपर्यंत रक्कम 330 रुपये फक्त किंवा वेळोवेळी ठरवलेले कोणतेही पूर्वसूचित सुधारित रक्कम डेबिट वजा करण्यात अधिकृत म्हणजे मान्यता देत आहे, असं या सहमतीपत्रामध्ये आहे. बघा, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असेल आणि गव्हर्नमेंटने जर प्रीमियम तुमचे भरले नसेल वेळेनुसार, तर तुमच्या अकाउंटमधून ऑटोमॅटिक म्हणजे तुमचे पैसे कट केले जातील त्या योजनेमध्ये. आणि नंतरच तुमचे जे पैसे येणार आहेत सरकारकडून, जे प्रीमियम येणार आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होऊन जाणार आहे. पुढे बघा, व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ स्किप केल्यानंतर तुम्हाला हे सर्व कन्फ्युजन केले जाणार आहेत. तर बघा, व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि मी तुम्हाला बँक ऑफ बडोदाचे तुम्हाला सहमतीपत्रसुद्धा दाखवणार आहेत. आणि जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा, सर्व ताईंना समजेल आणि कोणत्या पद्धतीनं सहमतीपत्र भरून द्यायचं आहे. तर या योजनेसंदर्भात मी कोणताही इतर बँक पोस्ट ऑफिसला प्रीमियम डेबिट करण्यास अधिकृत केलेले नाही. तर बघा, या ठिकाणी काय म्हटलं, या योजनेसंदर्भात मी कोणत्याही इतर बँक पोस्ट ऑफिसला प्रीमियम डेबिट करण्यास अधिकृत केलेले नाही. म्हणजे मी कोणत्याही बँकेला या योजनेसाठी म्हणजे ऑटो पे ॲक्टिव्ह करण्यासाठी मी त्यांना परमिशन दिलं नाही असं म्हटलं आहे. असं तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायचं सर्व सविस्तर. मला ठाऊक आहे की माझ्याकडून या योजनेसाठी अनेकदा नाव नोंदणी झाली तरी माझे विमा संरक्षण 2 लाख रुपये फक्त एवढेच राहील आणि मी एकापेक्षा अधिक वेळा नोंदणी करून भरलेले प्रीमियम हप्ते जप्त होण्यास पात्र ठरणार आहेत. हे लक्ष द्यायचं. बघा, हे हमीपत्र आहे, सहमतीपत्र देत आहे तुम्ही, तर हे सहमतीपत्र व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. मी सदर योजनेचे नियम वाचले आहेत आणि ते मला समजले आहेत आणि मी याद्वारे या योजनेचं सदस्य होण्यास सहमती देतो. मला माहिती आहे की या योजनेत नाव नोंदणी झाल्यास पुन्हा सामील झाल्यास तारखेपासून पहिल्या 45 दिवसात जोखीमच्या कालावधीत मृत्यू झाल्यास, बघा या ठिकाणी काय म्हटलं, 45 दिवसात जोखीमच्या कालावधीत मृत्यू झाल्यास जोखीमचे संरक्षण मिळणार नाही आणि या कालावधीत अपघातामुळे झालेला मृत्यू वळखता मृत्यू झाल्यास दावा स्वीकारला जाणार नाही.
पुढे बघा, आता आपल्याला सर्व डिटेल द्यायचं आहे. आता अर्जदारांचं डिटेल या ठिकाणी भरायचं आहे. आपण सहमतीपत्र भरून दिले. सहमतीपत्र भरल्यानंतर आपल्याला मी गट विमा योजनेत माझ्या प्रवेश नोंदणी संदर्भात आवश्यकतेनुसार खालील दिलेली माझी वैयक्तिक माहिती विमा कंपनीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. कडे कळवण्यात बँकेला पोस्ट ऑफिसला अधिकृत करतो. बघा, तुम्ही या बँकेला तुम्ही काय करताय, परमिशन देताय त्या कंपनीला कळवायला. तर या ठिकाणी आता तुम्हाला तुमचं सर्व खाते क्रमांक सर्व डिटेलमध्ये व्यवस्थित फिलअप करायचं आहे. पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करतो, व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ स्किप केल्यानंतर तुम्हाला समजणार नाही, तर व्यवस्थित समजून घ्या. या योजनेचं तुम्ही बघा, या योजनेचं प्रीमियम सरकारकडून भरले जाणार आहेत. तर व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी तुमची डिटेल द्यायचे. तर बघा, खाते क्रमांक या ठिकाणी या बॉक्समध्ये काय करायचं, खाते क्रमांक द्यायचं आहे तुमचं. नंतर वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचे. या बॉक्समध्ये काय करायचं आहे, खातेदारांचं नाव लिहायचं आहे तुम्हाला. तुमचं नाव या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण नाव फिलअप करायचं या ठिकाणी. बघा, बॉक्स छोटंसं दिले असेल, पण तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही छोट्याशा अक्षरमध्ये लिहायचं आहे आणि या बॉक्समध्ये तुमचं नाव फुल नेम लिहायचं आहे. नंतर वडील किंवा पतीचं नाव तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे. दुसरा पॉईंट आहे बँक खाते क्रमांक. तुमचं जो स्टेट बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट ऑफिस असेल, कोणतंही तुमचं अकाउंट असेल, ते खाते क्रमांक तुम्ही या ठिकाणी सर्व डिजिट या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. दुसरा मुद्दा, बँक शाखा IFSC कोड. बघा, तुम्ही तुम्ही पाहिलं असेल तुमच्या पासबुकवरती बघायचं IFSC कोड. IFSC कोड काय असतो, एक बँकेचा कोड असतो. तर IFSC कोड तुम्ही या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. IFSC कोड तुम्ही या ठिकाणी काय करायचं, फिलअप करून द्यायचं. तुमच्या पासबुकवरती बघायचं IFSC कोड तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी आणि तो IFSC कोड फिलअप करून द्यायचं आहे. 3 नंबरचं पॉईंट आहे पॅन नंबर उपलब्ध असल्यास. आता तुम्हाला या ठिकाणी काय म्हटलं, पॅन नंबर म्हणजे पॅन कार्ड तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये काय करायचं, तुमचं पॅन कार्ड नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचं. अदरवाईज तुमच्याकडे पॅन कार्ड अवेलेबल नसेल तर नाही फिलअप केलं तरी चालेल, फक्त डॅश करून द्यायचं आहे. नेक्स्ट स्टेप आहे आधार क्रमांक उपलब्ध असल्यास. इथे काय म्हटलं बघा, जसं पॅन कार्ड उपलब्ध असल्यास तसंच तुम्हाला आधार क्रमांक उपलब्ध असल्यास, तुमच्याकडे आधार नंबर असेल तरच तुम्ही या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे. नसेल तर फिलअप नाही केलं तरी चालेल, काही हरकत नाही, डॅश करून द्यायचं आहे. चौथा मुद्दा आहे जन्मदिनांक. बघा, जन्मदिनांक तुम्ही एखादे ID प्रूफ दिले असेल, या आपल्या सहमतीपत्रासोबत तुम्ही ॲप्लिकेशनसोबत तुम्ही डॉक्युमेंट त्या ठिकाणी अटॅचमेंट करते, त्याचे एक आयडेंटिटी असेल तुमच्याकडे, त्या आयडेंटिटीवरती जसं जन्मतारीख दिली असेल किंवा आधारवरती आधार जोडत असेल तर तुम्ही आधारवरती जसं जन्मतारीख दिली असेल तशीच तुम्ही या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. नेक्स्ट, ईमेल ID. बघा, प्रत्येकांचं मोबाईलमध्ये एक ईमेल ID असते. ईमेल ID तुमचीच द्यायचं आहे. चालू जीमेल द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघायचं, जीमेलवरती जायचं, जीमेल ओपन करायचं, त्या ठिकाणी तुमची जीमेल काढायची आणि तुम्ही या ठिकाणी ईमेल ID तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं कोणकोणते पात्रता आहेत आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागतात, हे सर्व सविस्तर पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण सहमतीपत्र आणि ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते बघतोय. तर बघा, या ठिकाणी नेक्स्ट आहे नामनिर्देशित व्यक्तीचे नाव व पत्ता. आता बघा, म्हणजे वारिसदार, निर्देशित व्यक्तीचे नाव व पत्ता म्हणजे नामनिर्देशित म्हणजे वारीस, म्हणजे तुमचं हजबंड असेल, वडील असेल किंवा तुमचे रिलेटिव्हचं तुम्हाला त्या ठिकाणी देत असेल त्यांचं नाव. कारण बघा, हे 2 लाख रुपये कोणाला मिळणार आहेत, जो वारिसदार असेल त्याच वारिसदाराला हे पैसे मिळणार आहे. तर बघा, त्यांचं या ठिकाणी काय करायचं, त्यांचं नाव व पत्ता या बॉक्समध्ये डिटेलमध्ये भरायचं आहे. बघा, त्यांचं पूर्ण नाव लिहायचं आणि त्यांचं पत्ता, तहसील, पोस्ट, डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुम्ही सर्व डिटेलमध्ये या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. नेक्स्ट असेल नामनिर्देशित व्यक्तीची जन्मदिनांक. त्यांचं ज्या व्यक्तीचं तुम्ही नामनिर्देशित व्यक्तीचं तुम्ही डिटेल भरताय त्याचं जन्मतारीख या बॉक्समध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट आहे खातेधारकांशी नामनिर्देशित व्यक्तीचे नाते. बघा, आता तुमचं हजबंड असेल, मुलगा असेल, मुलगी असेल किंवा वडील असेल, काय तुमचं रिलेशन आहे त्यांच्यासोबत,
तर त्यांचं या ठिकाणी नातं लिहायचं तुम्ही. मुलगा असेल, मुलगी असेल, वडील असेल, पती असेल, जे असेल ते तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये भरून द्यायचं आहे. व्हिडिओ जास्त लाँग होणार आहेत, व्हिडिओला स्किप करू नका. बघा व्हिडिओ जास्त लाँग होणार आहे ते पूर्ण असं काय करतात बाकी ताईंनी की व्हिडिओला स्किप करून देतात. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ जास्त लाँग होणार आहे कारण मी व्यवस्थित सविस्तर तुम्हाला माहिती भरून देत आहेत. याच पद्धतीने तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज भरायचं आहे आणि सहमतीपत्र द्यायचं आहे. नेक्स्ट आहे पालक नियुक्ती व्यक्तीचे नाव व पत्ता. बघा पालक नियुक्ती व्यक्तीचे नाव व पत्ता नामनिर्देशित व्यक्तीचे अल्पवयीन असल्यास या ठिकाणी बघा पालकांचं जर डिटेल देत असेल तर पालकांची डिटेल द्यायचं आहे किंवा अल्पवयीन असल्यास त्यांचं नाव डिटेल देत असेल नामनिर्देशित व्यक्तींचं तेही तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. पालक नियुक्त व्यक्तीचे नामनिर्देशित व्यक्तीशी नाते काय आहेत ते नाते भरायचं आहे. किंवा बघा एक बॉक्स आपण नामनिर्देशित केलं होतं, या बॉक्समध्ये तुम्ही डॅश डॅश केलं तरी चालेल, असं डॅश करून दिलं तरी चालेल. तिसरा आहे नामनिर्देशित व्यक्तीचे मोबाईल नंबर. आता बघा नामनिर्देशित व्यक्तीचे तुम्ही ज्या व्यक्तीचं तुमचं जे रिलेटिव्ह आहे त्यांचं डिटेल तुम्ही देत आहेत ते त्यांचं तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि पालक नियुक्ती व्यक्तीचे मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. नेक्स्ट बॉक्स आहे, नेक्स्ट पॉईंट बघा नामनिर्देशित व्यक्तीचे ईमेल ID. ज्या व्यक्तीचं तुमचं रिलेटिव्हचं तुम्ही डिटेल देत आहे आणि त्याची जीमेल तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करायचं आणि पालक नियुक्ती व्यक्तीचे ईमेल ID सुद्धा या ठिकाणी द्यायचे. नेक्स्ट आहे प्लीज ताईनो व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ स्किप केल्यानंतर भरपूर ताईने असं कमेंट करता की इथे काय असतं, इथे काय असतं, हे भरपूर त्यांना म्हणजे प्रश्न त्यांच्या माइंडमध्ये निर्माण होते. तर तुम्ही व्यवस्थित जर व्हिडिओ पाहिलं A to Z तुम्ही पाहिलं तर ते तुम्हाला लवकर समजेल आणि कमेंट करायची गरज पडणार नाही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, फक्त सबस्क्राईब करून घ्या. अंगणवाडीची नवीन अपडेट असेल किंवा कुठलेही नवीन अपडेट असेल किंवा कुठल्याही भरतीचे अपडेट हवे असेल तर या चॅनलवरती मी वेळोवेळी अपलोड करत असतो. आता या ठिकाणी तू बघा हमीपत्र, आपल्याला हे हमीपत्र आलं आहे. मी याद्वारे माझा ओळख पुरावा बघा मी याद्वारे माझ्या ओळखीचा पुरावा KYC म्हणून माझ्या या दस्तऐवजी एक प्रत सोबत जोडली आहे आणि वरील योजनेअंतर्गत माझ्या नामनिर्देशित व्यक्तीचे नाव व नामांकित केलेली आहे. तर बघा हे म्हणजे प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं या ठिकाणी. नामनिर्देशितचं डिटेल भरायचे, तुमचं जे रिलेटिव्हचं तुम्ही डिटेल भरलं होतं त्यांचं डिटेल या ठिकाणी भरायचं. नामनिर्देशित व्यक्ती असल्यास अल्पवयीन असल्यास तिच्या पालकांची वरीलप्रमाणे नियुक्ती केली आहे. दुसरा पॉईंट हा आधार कार्ड किंवा निवडणूक फोटो ओळखपत्र किंवा EPIC किंवा मनरेगा कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही एक दस्तावेज तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. तर बघा जे नातेवाईकांचं तुम्ही डिटेल दिलं आहे त्यांचं कुठलंही एक मनरेगाचं कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा पॅन कार्ड असेल, कोणतंही एक ओळखपत्र, आधार कार्ड असेल, कोणतंही एक दस्तावेज तुम्ही जोडून द्यायचे. पुढे बघा मी याद्वारे जाहीर करतो की वरील विधाने सर्व बाबतीत खरी आहेत आणि त्यास मी सहमत आहे आणि जाहीर करतो की वर दिलेली माहिती वरील योजनेतील प्रवेशासाठी आधारभूत होईल आणि त्यातील कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास माझे योजनेचं सदस्य रद्द मानले जाईल. या ठिकाणी तारीख द्यायचे आणि नामनिर्देशित व्यक्तीची स्वाक्षरी द्यायचे आणि त्यांचा पत्ता या ठिकाणी लिहून द्यायचं आहे रिलेटिव्हचं. पुढे बघा याची खात्री झाली की अर्जदारांचे तपशील आणि स्वाक्षरी व बँक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असलेली नोंदी जर नोंदी बँक पोस्ट ऑफिसकडे उपलब्ध नसतील तर त्यास पर्याय म्हणून अर्जदारांनी सादर केले KYC कागदपत्र याची मी पडताळणी केली आहे. बँक पोस्ट कार्यालय अधिकृत अधिकाऱ्यांची सही या ठिकाणी घ्यायचे, तारीखसुद्धा त्या ठिकाणी ते लिहून देतील. नंतर नेक्स्ट असेल बँकेच्या शाखेचे नाव व कोड असलेले रबर स्टॅम्प या ठिकाणी म्हणजे सिक्का घ्यायचे त्यांचं. आता पुढे बघा या बॉक्समध्ये कार्यालयीन कामाकरिता या ठिकाणी तुम्हाला कुठलंही काही फिलअप करायची गरज नाही. तर बघा या ठिकाणी काय केले जातील, हे फक्त त्यांच्यासाठी आहे. तर या ठिकाणी हे बॉक्स तुम्ही कोरं सोडून द्यायचं. या ठिकाणी या बॉक्समध्ये कुठलंही काही करायचं गरज नाही तुम्हाला, तर हे कोरं सोडून द्यायचं. हे त्यांचं काम आहे, कार्यालयीन काम करता म्हणजे कार्यालय ते त्या ठिकाणी सर्व डिटेल त्यांचं ते फिलअप करतील.
आता हे बघा, पोचपावती चिठ्ठी बघा, ॲप्लिकेशन तुम्ही जमा करताना ही चिठ्ठी घ्यायची आहे. बघा तुमच्याकडे सबूत म्हणजे तुमच्याकडे कुठलं तरी प्रूफ तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केलं असं तुमच्याकडे हवं. तर बघा ही पोचपावती अशी घ्यायची आहे तुम्हाला. हीच पोचपावती ते काढून देतील, पोचपावती चिठ्ठीसह विमा प्रमाणपत्र. आम्ही याद्वारे तुमचं अर्जदारांचं नाव असेल यांच्या सहमतीसह घोषणापत्र यांचे पोचपावती करतो. त्यांचे बँक, पोस्ट ऑफिस खाते क्रमांक बघा, खाते क्रमांक असेल या ठिकाणी आणि असून आधार क्रमांकसुद्धा असेल या ठिकाणी आहे. त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत या विमा कंपनीचं नाव यांच्याकडून सामील होण्यासाठी निर्देशित बँक, पोस्ट ऑफिस खात्यातून स्वयं डेबिटला मान्यता देऊन अधिकृत केले आहे. मास्टर पॉलिसी क्रमांक असेल अंतर्गत असलेले संरक्षणासाठी पात्रता आणि विचार रकमेबाबत मिळालेल्या माहितीच्या अचूकतेच्या अधीन राहून हे विमा प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तर बघा ही पावती असेल, तुम्ही तुमचं जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट करणार असेल तेव्हा, आणि ही पावती तुमच्याकडे दिली जाणार आणि बँक, पोस्ट ऑफिसच्या अधिकृत अधिकाऱ्यांची सही या ठिकाणी असेल, त्यांची तारीख आणि कार्यालयाचा बँकेचा शिक्का असेल या पावतीवरती. पुढे बघा, जर नोंदणी खालील महिन्यात केलेली असेल तर प्रीमियम हप्ता म्हणून किती रक्कम देय होत आहे याची तपशील आहे. ABCD मध्ये दिले. बघा, जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात आले असेल तर वार्षिक प्रीमियम किती असेल, 330 रुपये भरणे असेल. आणि सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 3 क्वार्टरचे तिमाही प्रीमियम असेल तर 86 रुपये म्हणजे ₹288 देय रक्कम असेल. आणि सी असेल डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 2 क्वार्टरचे प्रीमियम असेल तर 86 रुपये म्हणजे 172 रुपये देयक रक्कम असेल. आणि डीमध्ये बघा, मार्च, एप्रिल आणि एक त्रैमासिक प्रीमियम असेल तर 86 रुपये देयक रक्कम असेल. एवढं तुमच्या अकाउंटमध्ये डेबिट केले जाते. आता तुम्हाला माझं अकाउंट आहे बडोदा बँकेचं. आता बडोदा बँकेचं तुम्हाला मी दाखवतो. तर बडोदा बँकेत तुम्ही बँकेत जाऊन ते अर्ज घ्यायचे. ते अर्ज घेताना तुम्हाला कोणत्या पद्धतीने अर्ज दिले जाणार आहेत. तर बघा, तुम्हाला सुरुवातीमध्ये हे हिंदीमध्ये आहे बघा. हे बँक ऑफ इंडियाचं आहे ते. बँक ऑफ बडोदा बँकेचं आहे ते. बँक ऑफ इंडियाचं आहे. तर हे बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं अकाउंट असेल तर या पद्धतीने तुम्हाला सहमतीपत्र दिले जाणार. आता मी सर्व मराठीमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कसं भरायचं, कसं फिलअप करायचं. त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, हे बघा लोगो दिसते. 3 बॉक्स देण्यात आलं होतं सुरुवातीमध्ये व्हिडिओमध्ये. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असं असेल, नाव असेल योजनेचं. आणि या ठिकाणी या बॉक्समध्ये, तिसऱ्या बॉक्समध्ये काय होतं, बँक ऑफ इंडिया म्हणजे ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल त्या बँकेतून ॲप्लिकेशन घेतलं असेल तर त्या बँकेचं या ठिकाणी लोगो असेल, लोगो सहित देण्यात आलं आहे बघा. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असं नाव दिलं असेल आणि सहमतीपत्र, स्वयंघोषणापत्र. आता हे हिंदीमध्ये आहे बघा. आपण मराठीमध्ये सर्व डिटेलमध्ये पाहिलं होतं. फक्त आपल्याला हे लोगो वगैरे आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचं आपण लोगो पाहिलं नव्हतं. ते सुद्धा या ठिकाणी बँक ऑफ इंडियाचा ॲप्लिकेशनवरती तुम्हाला दिसेल. आता बघा, हे हिंदीमध्ये आहे. तुम्ही स्थानिक भाषेमध्ये तुमचं ॲप्लिकेशन मागून घ्यायचं आहे. तुमचं बघा, महाराष्ट्रामध्ये असेल तर मराठीमध्ये असेल, किंवा मध्य प्रदेशमध्ये असेल तर हिंदीमध्ये असेल, गुजरातमध्ये असेल तर गुजरातीमध्ये असेल. आपल्या पद्धतीने आपल्या भाषेचं अर्ज घ्यायचं आहे त्या ठिकाणी. मराठीचं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं. त्या ठिकाणी लोगो न होता, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता हा बँक ऑफ इंडियाचं ॲप्लिकेशन तुम्हाला सहमतीपत्र दाखवतो आहे. आता या ठिकाणी हे 3 बॉक्स देण्यात आलं होतं. मागच्या सुरुवातीमध्ये तुम्हाला 3 बॉक्स दाखवलं होतं, मराठीमध्ये डिटेल होती त्या ठिकाणी. असंच तुम्हाला बँकेमध्ये सहमतीपत्र दिले जाणार. आता हे सहमतीपत्र कसे भरायचे तुम्हाला मी A to Z माहिती दिली. बघा, ही माहिती सर्व तुम्हाला फिलअप करून दाखवलं. कसे फिलअप करायचं ते सर्व डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलं. तशीच तुम्हाला ही माहिती व्यवस्थित भरायची. आणि व्हिडिओला स्किप करू नका ताईनो. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण सर्व ताईंना हा व्हिडिओ बघून फॉर्म भरता येणार आहे. आणि सहमतीपत्र कसं भरायचं आणि फॉर्म कसं भरायचं ते त्यांना सर्व समजेल. हे बँक ऑफ इंडियाचं हे ॲप्लिकेशन आहे. आता या ठिकाणी हे असं तुमचं अकाउंट जर बँक ऑफ इंडिया या बँकेत तुमचं अकाउंट असेल तर याच पद्धतीने सेम टू सेम हाच ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार. परंतु तुम्हाला त्या ठिकाणी स्थानिक भाषेमध्ये अर्ज घ्यायचा आहे, किंवा स्थानिक भाषेचं नसेल तर तुम्ही हेच
हिंदीमध्ये भरून दिलं तरी हरकत नाही किंवा इंग्लिशमध्ये भरून दिलं तरी काय हरकत नाही. पण एकदा विचारून घ्यायचं स्थानिक भाषेचं अर्ज आहे का तुमच्याकडे, असेल तर तोच सहमतीपत्र आणि ॲप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी बँकेकडून घ्यायचं आहे. आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत या ठिकाणी तुम्ही परमिशन द्यायचं आणि सरकारकडून प्रीमियम भरले जाणार आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी. आणि दुसरी योजना कोणती आहे, 2 योजना लागू करण्यात आले. आपण मागच्या व्हिडिओमध्ये परिपत्रक पाहिलं होतं कोणकोणती योजना होते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. आता हे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनाचं आपण या ठिकाणी सहमतीपत्र आणि ॲप्लिकेशन कसं भरायचं ते पाहिलं. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला प्रधानमंत्री सुरक्षा योजना या योजनेचं ऑफलाईन ॲप्लिकेशन याच पद्धतीने कसं भरायचं आणि कोणत्या प्रकारचं असेल अर्ज ते आपल्याला व्यवस्थित कसं फिलअप करायचं ते A to Z आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यासोबत बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जसं मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेन तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाणार. आता या दोघी योजनेचं प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजना हे कंपल्सरी करण्यात आले. बघा, अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताईंना हे कंपल्सरी 2 योजना ॲक्टिव्ह करण्यासाठी सहमतीपत्र द्यायचे. त्यांच्या ज्या बँकेत त्यांना अंगणवाडीचं मानधन मिळत असेल त्याच बँकेत जाऊन तुम्ही हे अर्ज सहमतीपत्र द्यायचे आणि त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त ताईंना शेअर करा, त्यांना समजेल आणि हे व्यवस्थित फॉर्म भरता येणार आहे. सोप्या भाषेत तुम्हाला व्यवस्थित समजून दिलं आहे. काही तुम्हाला जर प्रॉब्लेम वाटत असेल किंवा काही प्रॉब्लेम दिसत असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा. लगेच मी तुम्हाला उत्तर देईल. आणि कुठल्याही तुम्हाला माहिती हवी असेल, कुठल्याही क्षेत्राची माहिती हवी असेल तरीसुद्धा कमेंट करा. कमेंट केल्यानंतर लगेच मी व्हिडिओ तुम्हाला त्याच टॉपिकवरती व्हिडिओ तयार करून लगेच मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे. पुन्हा रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.